तर आता आपण बघणार आहोत तिसऱ्या अध्यायामध्ये काय होतंय. आतापर्यंत मलमास वैकुंठनाथाकडे गेला होता आणि आता वैकुंठनाथ त्याला घेऊन श्रीकृष्णाकडे आलेले आहे. तर इथे आलेल्या मलमासाला बघून जो खूप थरथरतोय, घाबरलेला आहे, दुःखाने रडवेला आहे, अशा मलमासाला बघून श्रीकृष्ण विष्णूला विचारतो की नक्की काय झालंय. विष्णूला म्हणजेच वैकुंठनाथ जे त्याला इथे घेऊन आले. त्यावर श्री विष्णू पुरुषोत्तमाला म्हणतात की सगळे 12 महिने त्यांना आपापल्या शुभ कार्यामध्ये उचित स्थान आहे, त्यांना आपापले स्वामी आहेत, पण या अधिक मासाला म्हणजे मलमासाला काहीच मान नाही. सगळे महिने याची चेष्टा करतात, त्याला मलमास म्हणून हिणवतात. याच्या काळात कुठलेही शुभ कार्य करायला परवानगी नाही, वर्ज्य आहे असं म्हणतात. त्यामुळे तू खूपच हीनदीन झाला आहे आणि वैकुंठामध्ये मला शरण आला होता, पण त्याचे दुःख तुम्हीच दूर करू शकता म्हणून मी त्याला घेऊन इथे आलो. आता तुम्हीच याचा उद्धार करावा. हे सगळं ऐकल्यावरती श्रीकृष्ण म्हणतात की विष्णू, तुम्ही त्याला इथे घेऊन आलात हे बरं केलं. तुम्ही ज्याचा स्वीकार केला आहे त्याचा मी सुद्धा स्वीकार करतो आणि यापुढे या मासाला माझेच नाव देतो, म्हणजेच पुरुषोत्तम मास असे दिले जाईल. म्हणजे तेव्हापासून मलमासाला पुरुषोत्तम मास असे नाव पडले आणि याला सर्व महिन्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असा मान देतो आणि माझे जे काही ऐश्वर्य आहे मी आत्ताच याला देऊन टाकतो असं ते म्हणतात. त्यामुळे माझ्याप्रमाणेच हा महिना होईल, माझ्याप्रमाणे माझ्या इतका पवित्र मानला जाईल, पूजनीय होईल. सगळ्या महिन्यात लोक स्वार्थाने स्वतःचं काम किंवा उपासना करतात, सकाम उपासना करतात असं म्हणू आपण. म्हणजे सगळे भोग भोगतात, परत जन्माला जातात. पण या महिन्यात जो कोणी सकाम किंवा निष्काम भावनेने दान व्रत करेल त्याचा परिणाम म्हणून मी माझ्या निजधामास तो प्राप्त होईल, त्यांना मोक्ष मिळेल. इतकेच नाही तर या महिन्यात जो माझी पूजा करेल तो भक्तही मला प्राप्त होईल आणि जे लोक याचा तिरस्कार करतील त्यांना अत्यंत दुःख प्राप्त होईल. आणि जे स्नान, दान, उपोषण, व्रत, नामस्मरण, पूजा म्हणजे चांगली कामं या महिन्यात करतील ना त्यांना महाभाग्य प्राप्त होईल असं श्रीकृष्ण म्हणतात. आणि हा वर म्हणजे असा आशीर्वाद श्रीकृष्णाने मलमासाला दिला आणि मग तेव्हा विष्णू परत त्यांना वैकुंठात घेऊन आले आणि मग अधिक मासाला त्यांनी वैकुंठामध्येच राहायला स्थान दिले. असे सांगून श्रीकृष्ण पांडवांना म्हणतात की आता श्रीकृष्ण पांडवांना ही गोष्ट सांगत होते की नाही, आधीच्या अध्यायामध्ये आपण बघितलंय. श्रीकृष्ण पांडवांना म्हणतात की तुम्ही वनवासात आल्यापासून पुरुषोत्तम मास एकदा दोनदा येऊन गेला, पण तुम्ही दुःखात असल्यामुळे तुम्हाला त्याची आठवणच नाही झाली. तुम्ही जर या मासात व्रत केले असते तर तुमचे दुःख टळले असते, कमी झाले असते. तसेच द्रौपदीच्या बाबतीत पूर्वजन्मी जी घटना घडली त्यामुळे ही तिला दुःख प्राप्त झाले, ते चरित्र मी तुम्हाला सांगतो असे म्हणून श्रीकृष्णाने पुढे सांगण्यास सुरुवात केली. आता या तिसऱ्या अध्यायामध्ये ही एवढीच गोष्ट सांगितलेली आहे. आता बघूया पुढच्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण द्रौपदी बद्दलची पूर्वजन्मीची कुठली घटना सांगतायत ते. त्यामुळे चौथा अध्याय नक्की ऐका.